मग पहिला फोन ॲज युज्युअल की पप्पांना फोन केला. मग पप्पांनी रानात होते, पप्पा शेतात होते. मग पप्पांनी फोन उचलला आणि मी फोन उचलल्या पप्पा म्हणजे अधिकारी झालो मी एवढंच बोललो आणि मी रडायला लागलो. मग पप्पा म्हणत होते की रडतोय कशाला, अधिकारी झालाय की रडू नको आता, असं तसं झालं. पप्पा त्यावेळेस फोनवर काही रडले नाहीत. मला धीर देत होते पप्पा की म्हणजे बरं चांगलं झालं, बाबांचं स्वप्न म्हणजे साकार झालं, बाबांचं स्वप्न होतं माझं. मग त्याच्यानंतर मी 5-10 मिनिटं फोनवर रडत होतो. मग पप्पा घरी गेले आणि म्हणजे मला नंतर सांगितलं मला पप्पांनी की असं झालतं. मग घरी गेले पप्पा, आईला हाक मारली पप्पांनी. मग आई आली जवळ. मग पप्पांच्या डोळ्यात पाणी चालू झालं. मग आई म्हणत होती रडताय कशाला, म्हणजे आईला माहित होतं पप्पांना की रिझल्ट येणार आहे, आज उद्या येईल, आज उद्या येईल. मग आईला असं कळलं ना की रिझल्ट गेलाय की आलाय, म्हणजे असं थोडं कन्फ्युजन झालं आईला. मग पप्पांनी एकच सांगितलं की आपलं पोरगा अधिकारी झालंय पण आपल्याकडे तो पोडवायला पण पैसे नाहीत. मग तिथं आई थोडं घरची रडायला लागली. मग त्याच्यानंतर मग आईला कॉलवर बोललो मी, पप्पाने तिथं घरी आईकडे गेल्यानंतर कॉल केला. मग आई रडली, मी पण रडलो. म्हणजे दाजींना फोन केला मी, माझ्या म्हणजे दिदीला फोन केला. सगळे रडत होतो, म्हणजे असं होतं मी अर्धा तास रडतच होतो. असं म्हणजे पूर्ण ह्या प्रवासात कुठंतरी म्हणजे बाबांची पण आठवण होती पॅरलली, कारण बाबांचं स्वप्न होतं पण आज कुठंतरी ते बाबा म्हणजे माझ्या ह्या प्रवासात नंतर म्हणजे सक्सेसमध्ये नाहीत. बाबांनी स्वप्न बघितलेलं पण ते आता कुठंतरी यशस्वी झालो पण बाबा सोबत नाहीत माझ्या. ती एक खंत सारखी मनात राहते.